नमस्कार, मी मंगनाळे सचिन सूर्यकांतराव, लोक अस्मिता ग्रुप महाराष्ट्र राज्य। सध्या जो लातूर पॅटर्नला नामशेष करण्याचं जे काही वृत्त काही लोकांनी हाती घेतलेलं आहे मित्रांनो, ते वृत्त चुकीचं आहे। याच्या माध्यमातून पूर्ण लातूर पॅटर्नला बिघडवण्याचं काम या काही लोकांच्या माध्यमातून होत आहे। केवळ मोठेगावकर म्हणजेच केवळ लातूर पॅटर्न नाही आहे। लातूर पॅटर्न म्हणजे एक आगळं वेगळं नाव या लातूर पॅटर्नचं या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, या भारत देशामध्ये आहे। आणि या लातूर पॅटर्नला विशिष्ट उंचीवर नेण्याचं काम केवळ मोठेगावकरांनीच नाही, या लातूर पॅटर्नला घडवण्याचं काम अनेक महाविद्यालयांनी केलेलं आहे। त्यामध्ये प्रकर्षाने मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय, बसवेश्वर कॉलेज, दयानंद कॉलेज, राजश्री शाहू कॉलेज, देशिकेंद्र कॉलेज, काही लेक्चरर्स असे अनेकविध शिक्षक सुद्धा या लातूर पॅटर्नला घडवण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे। पण लातूर पॅटर्न हे पैसे कमवण्याचं साधन नाही आहे। लातूर पॅटर्न हे ज्ञानार्जनाचं एक वेगळं केंद्र आहे। लातूर पॅटर्न हे शिक्षणाची पंढरी आहे। या लातूर पॅटर्नला असलेल्या शिक्षणाच्या पंढरीला नामशेष करण्याचं काम अनेकविध समाजकंटकाच्या माध्यमातून केलं जात आहे। त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, या गोष्टीचं कोणी राजकारण करू नका, चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालू नका, पण जी चुकीची गोष्ट आहे त्याला उचलून धरा, हे मी तुम्हाला प्रकर्षाने या ठिकाणी सांगू इच्छितो। पण केवळ मोठेगावकर म्हणजे लातूर पॅटर्न नव्हे, केवळ मोठेगावकराच्याच नावाच्या भोवतीच लातूर पॅटर्नचा बोलबाला नाही आहे। लातूर पॅटर्न म्हणजे विस्तृत पॅटर्न आहे। केवळ भारत देशामध्येच नव्हे तर भारत देशामधील विद्यार्थी अनेक परदेशामध्ये जाऊन या भारत देशाचं नाव, भारत देशाची मान त्या ठिकाणी उंचवण्याचं काम या अनेक विद्यार्थ्याच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। त्याच्यामुळे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय, या शिक्षणाच्या पंढरीला वेगळ्या दिशेने नेण्याचं काम करू नका, याला वेगळी वाट देण्याचं काम करू नका। या शिक्षणाच्या पंढरीला आणखी कसं उंचावर नेता येईल, याला आणखी कशी उभारी देता येईल, आणि या मोठेगावकर नावाच्या राक्षसानं ज्या शिक्षणाच्या पंढरीमध्ये हा जो बाजार मांडलाय, त्या बाजारीकरणाची त्याला शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही। या लातूर पॅटर्नला निस्सनाबूत करण्याचं काम ज्या ज्या लोकांनी, या मोठेगावकरांच्या सोबतच ज्या ज्या लोकांनी केलेलं आहे, त्यांना नामशेष करण्याचं काम हे शासन केल्याशिवाय राहणार नाही। आणि लातूर पॅटर्न हे लातूर पॅटर्नच राहणार आहे। याला एक वेगळी दिशा आणि याला एक वेगळी उंची आपण सर्वजण मिळून देऊयात। या लातूर पॅटर्नचं नाव ज्या प्रकारे या देशाची मान उंचावत होतं, तशाच प्रकारे याला धगधग ठेवूयात आणि परत एकदा या लातूर पॅटर्नचा मान वाढवूयात, हीच मला या ठिकाणी तुम्हाला सांगावंसं वाटतंय। आणि परत एकदा जी नीटची परीक्षा परत एकदा घेतली जाणार आहे, तरी त्या विद्यार्थ्यांना खचून न जाता एक वेगळ्या पद्धतीनं आपण परत एकदा अभ्यास करून लातूर पॅटर्नच्या माध्यमातून तुम्ही चांगले डॉक्टर बना, सुज्ञ डॉक्टर बना। आणि या गोष्टीमधून आपल्याला एक शिकायला मिळालेला आहे, चुकीचा डॉक्टर, चुकीचा इंजिनियर, प्रभावशाली व्यक्ती या देशाला मिळणार नाहीये। म्हणून जी गोष्ट घडायची होती ती घडून गेलेली आहे। कारण जे लोक चुकीचं करतात, या देशाला, या ज्ञानार्जनाला वेगळ्या दिशेनं जे लोक घेऊन जाऊ इच्छितात, आणि ते आता संपणार आहे। चांगली गोष्ट आहे ती चिरंतन राहणार आहे, आणि जी चुकीची गोष्ट आहे त्याला गाडलं जाणार आहे। मोठेगावकरासोबत या लातूर पॅटर्नला वेगळं वळण देण्याचं काम जे लोक करत होते, त्याला या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, या मोठेगावकर आणि ज्या बगल बच्चांनी या लातूर पॅटर्नला जे कलंकित करण्याचं जे काम केलेलं आहे, त्यांना कठोर शासन आणि शिक्षा ही होणारच आहे। जर त्यांनी गोरगरीब दीनदलित लोकांच्या विद्यार्थ्यांना घडवलं असतं तर त्यांचं नाव खरंच खूप मोठं झालं असतं। त्यांनी केवळ डॉक्टरांच्याच मुलाला डॉक्टर केलं, आम्हा पैसा संपत्ती असणाऱ्याच मुलांना डॉक्टर त्या ठिकाणी केलेला आहे। जर गोरगरिबांच्या दीनदलितांच्या लेकरांना तुम्ही जर आज मोठ्या प्रमाणावर डॉक्टर केलं असतं, आणि तुमच्याकडं त्या विद्यार्थ्यांना घडवण्याची जर तुमच्याकडे दानत असती, घडवण्याची दानत म्हणतोय, विद्यार्जनाची जर दानत तुमच्याकडे असती, तर तुम्ही
काही गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा पॅटर्न का राबवला नाही हो? गोरगरिबांच्या लोकांना तुम्ही मोठ्या प्रमाणावर ज्ञानार्जन का केलं नाही हो? तुम्ही केवळ पैशासाठी आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी या लातूर पॅटर्न मध्ये वेगळ्या प्रकारचा अजेंडा तुम्ही राबवलात आणि या लातूर पॅटर्नला तुम्ही नामशेष करण्याचं काम त्या ठिकाणी केलात, कलंकित करण्याचं काम केलात. या लातूर पॅटर्नच्याच भूमीमध्ये तुम्ही एक मोठं कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी उभारणार होतात. मग त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे तुम्ही विद्यार्थी घडवणार होतात का? हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित राहणार आहे. म्हणून मला या महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारत देशातील पूर्ण पालकांना मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतंय, लातूर पॅटर्न हा केवळ मोठेगावकर नव्हे, बाकीचे सुद्धा महाविद्यालये, आता मी तुम्हाला मागच्या काळामध्ये सांगितलं, हे सगळे महाविद्यालये या लातूर पॅटर्नला एक वेगळ्या प्रकारची उभारी देण्याचं काम करतील आणि तुमच्या पाल्याला, तुमच्या विद्यार्थ्यांना एक चांगला डॉक्टर बनवण्याचं काम, तुमच्या विद्यार्थ्याला एक चांगला इंजिनियर बनवण्याचं काम आणि तुमच्या विद्यार्थ्याला चांगला एक माणूस बनवण्याचं काम. काही डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा काही लोक MPC UPCच्या माध्यमातून कलेक्टर होतात, तहसीलदार होतात, अनेक अधिकारी होतात. हे अधिकारी का घडतात हो? हे लातूर पॅटर्न एक ऊर्जा देणारा पॅटर्न आहे. शिक्षण हे या लातूर पॅटर्नच्या विद्यार्थ्यामध्ये नसामध्ये रुजवणारं हे लातूर पॅटर्न आहे. लातूर पॅटर्न मधील विद्यार्थी आजपर्यंत नामांकित परदेशामध्ये नामांकित डॉक्टर झालेले आहेत, परदेशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शास्त्रज्ञ झालेले आहेत, वेगळ्या उंचीवर त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे मला सगळ्यांना या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतंय, लातूर पॅटर्न मधून एक कलंकित व्यक्ती, जो लातूर पॅटर्नला कलंक लावण्याचं काम करत होता, तो कलंकित व्यक्ती या लातूर पॅटर्न मधून गेलेला आहे, चुकीचा व्यक्ती या ठिकाणी गेलेला आहे. त्याच्यामुळे या लातूर पॅटर्नला आणखी एक वेगळी उंची मिळण्याचं काम या लातूर पॅटर्नला परत एकदा हे सगळे महाविद्यालये, हे सगळे गुरुवर्य या ठिकाणी करणार आहेत. आणि चांगली लोकच, जे चुकीची लोक होती ती लातूर पॅटर्न मधून वगळली गेलेली आहेत आणि चांगली लोकच लातूर पॅटर्न मध्ये या ठिकाणी राहिलेली आहेत. म्हणून मला परत एकदा सांगावंसं वाटतंय की आपण या लातूर पॅटर्नवर विश्वास ठेवा आणि तुमच्या विद्यार्थ्याला एक चांगला डॉक्टर, एक चांगला इंजिनियर आणि एक चांगला भारतीय नागरिक बनवा आणि आपण बनवाल, हीच अपेक्षा या ठिकाणी करतो. धन्यवाद.